ओके. काही केलं का नाही अभ्यास? काय नाही? काहीच नाही केलं? सॉल्व केलं? सुटलं कधी? सुटलं? काल PDF मध्ये पण टाकलेलं तुम्ही, करेक्शन केलं होतं ते. ठीक आहे. ते बराच वेळ लागला प्रॉब्लेम हे फाइंड आउट करायला. बरं, आजचा आपला टॉपिक आहे सर्किट थेरम्स. ठीक आहे. आता आज बघा, तुम्ही फक्त कच्ची वहीवर ठेवायची, फक्त रफ बुक ठेवावर, आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आहेत त्यात. तर प्रॅक्टिस फक्त मला पाहिजे. आता तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहे. मी PDF शेअर करतो तुम्हाला. ठीक आहे, लगेच शेअर करतो. ते जरा डिले जो होत होता ना, त्याच्यामुळं ते आता बऱ्यापैकी रेक्टिफाय केलं आहे. PDF पण तयार होते इथं. ओके, चला. सर्किट थेरम्स आहेत. तर आता कोणते कोणते थेरम्स बघायचे आहेत आपल्याला? बघा, पहिला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन थेरम. पहिला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे व्होल्टेज सोर्सचा करंट सोर्स, करंट सोर्सचा व्होल्टेज सोर्स. ते कसं करायचं बघू आपण, प्रॉब्लेममध्ये बघायचं, म्हणजे पुढं आहे आपल्याला. सेकंड, सुपरपोजिशन थेरम. सुपर पोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम काय आहे तो पण बघायचं डिटेलमध्ये. फक्त मी असं ट्रेलर चालू आहे आपला. सुपरपोजिशन थेरम काय आहे तर, समजा एखाद्या सर्किटमध्ये एकपेक्षा जास्त सोर्सेस आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो त्याचं. सुपरपोजिशन थेरमचा यूज कसा होतोय, आपण का शिकायचा. समजा तुमच्या नेटवर्कमध्ये बरेच जनरेटर आहेत आणि तुमचं घर आहे एक. आता आपल्याला माहिती आहे ते सगळे जनरेटर सप्लाय करणार आहेत, वेगवेगळ्या घरांना सप्लाय करणार आहेत आणि कम्युनिटिव्ह पॉवर आपल्या घरापर्यंत येणार आहे त्याची. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की माझ्या घरात जी पॉवर येत्या ती कुठल्या जनरेटरमधनं येत असेल, किंवा कुठल्या सबस्टेशनमधनं येत असेल, किंवा कुठल्या पॉवर प्लांटमधनं येत असेल. म्हणजे नागपूरकडनं येत्या का, कोयनेतनं येत्या का, तारापूरमधनं येत्या का, कुठल्या दुसऱ्या राज्यातनं येत्या. समजा अशा पद्धतीचे प्रश्न येत असतील तुम्हाला, तर त्यासाठी हा थेरम यूज करायचा. म्हणजे मी जितक्या सोप्या भाषेत बोललो तितकं सोपं नाही आहे ते, म्हणजे ग्रीडमध्ये. पण आता या लेवलला तुम्ही तसं इमॅजिन करू शकताय. म्हणजे परत तुम्ही सगळं शिकल्यावर हे आठवलं, व्हिडिओ बघितला की म्हणणार मास्टर चुकी सांगितलं होतं आम्हाला. आत्ता तुमच्या सिच्युएशनला जे सोपं आहे, जे कळू शकते, त्याबद्दल बोलायला लागलोय मी. ठीक आहे. मग काय म्हटलं मी, तुमच्या घरात जो पॉवर सप्लाय येणार आहे ह्याचा डाऊट पडत असेल ना, डाऊट येत असेल तुम्हाला, पॉवर कुठनं येते नक्की, कुठल्या धरणातनं येत असेल, कुठल्या पॉवर प्लांटमधनं येत असेल. तर अशा पद्धतीची प्रश्नांची उत्तरं काढायसाठी आपल्याला ह्या थेरमचा वापर करायला लागतो. सिंपल कळालं. ते कसं करायचं ते पुढे बघू आपण डिटेलमध्ये. 3 थेवेनिन थेरम. थेवेनिन थेरम. आता थेवेनिन थेरम काय करतो, म्हणजे असा एक थेरम आहे जो भरपूर असं कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे, एक कॉम्प्लिकेटेड नेटवर्क आहे. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला गाडीचं वायरिंग करायचं आहे. एक्झाम्पल, गाडीच्या पुढं हेडलाईट असते. ठीक आहे. आता तुम्हाला हेडलाईट डिझाईन करायचे, म्हणजे तुम्हाला गाडीचं काम करायचं, इलेक्ट्रिकल वायरिंग डिझाईन करायचं. त्यात तुम्ही एका टीममध्ये असं की तुम्हाला गाडीचे हेडलाईट डिझाईन करायचे. तर त्यावेळी तुम्ही काय करणार, तुम्हाला मागचं सर्किट काहीच माहीत नाही. हेडलाईटची 2 पिना येतात ना, तिथं तेवढंच माहिती आहे तुम्हाला, पण त्या सर्किटच्या पाठीमागपर्यंत गाडीत आत इलेक्ट्रिकल नेटवर्क बॅटरीपासून कसं आलंय हे तुम्हाला काहीच माहीत नाही. ते असं बरंच कॉम्प्लिकेटेड नेटवर्क आहे. समजा ही गाडी आहे आणि
हे 2 टर्मिनल आलेत आणि इथं तुम्ही हेडलाईट लावणार आहे. पण हे आतलं जे वायरिंग आहे ते काहीच तुम्हाला माहित नाही. बॅटरी कुठं जोडल्यात, समजा ही बॅटरी आहे, हे बॅटरी, हे काहीच माहित नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करताय, थेवेनिन थेरम वापरताय आणि काय करताय, ह्या 2 पॉइंटला काय व्होल्टेज आहे, त्या 2 पॉइंटला काय व्होल्टेज आहे आणि ह्या 2 पॉइंटच्या या साईडला, म्हणजे समजा हे असं नेटवर्क आहे गाडीचं इलेक्ट्रिकल वायरिंग आणि इथनं इकडं बघितलं तुम्ही तर तुम्हाला काय रेजिस्टन्स मिळतोय ह्या नेटवर्कचा, समजते? काय रेजिस्टन्स मिळतोय हे तुम्ही शोधताय आणि मग सिंपल नेटवर्क तुम्ही त्यानंतर डिझाईन करताय. एक बॅटरी म्हणजे इथलं ओपन सर्किट व्होल्टेज आणि हा रेजिस्टन्स आणि त्यानंतर बघा इथं जो ही हेडलाईट लावणार आहे तुम्ही त्याचा रेजिस्टन्स लोड. तर अशा पद्धतीचं नेटवर्क सिंपल यापासून यापर्यंत जायला तुम्हाला कोण मदत करते, थेवेनिन थेरम मदत करते. ठीक आहे. आता बघा जत्रेत भांडणं झालेली आणि दोघं बिछड गए, तो म्हणजे दुसरा नॉर्टन थेरम. दोघांचा अभ्यास सेम आहे, दोघांचा रिसर्च सेम आहे, पण जत्रेत बिछड गए भाई दो. मग यांच्या आईने सोल्युशन काय काढलं, की बाबा भांडू नका, एक तू घे थेवेनिन आणि एक तू घे नॉर्टन. म्हणजे दोन्ही एकच थेरम आहे, त्याचा बेस एकच आहे, पण थेवेनिन नॉर्टन एकमेकांचे ड्युएल्स म्हणतो आपण त्याला आणि त्या दोघांमध्ये सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आहे. ठीक आहे. म्हणजे इथं जो व्होल्टेज सोर्स तयार झालाय नॉर्टननं काय केलं, तिथं करंट सोर्स दिला फक्त. ठीक आहे. एवढंच आहे फक्त, ते पण बघू आपण पुढं काय काय ते. त्यानंतर बघा 5वा मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, MPTT. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम हे पण आपण बघायचे आहेत 1 बाय 1 सगळे. त्यानंतर 6 मिलीमन्स थेरम. मिलीमन्स थेरम. त्यानंतर मिलीमन्स थेरम पण बघायचं आपल्याला, कसे डिफरंट ब्रांचेसमध्ये कनेक्टेड व्होल्टेज सोर्स आपण वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतोय, कसं चेंज करू शकतो त्याच्यात, ते बघायचं आहे. त्यानंतर 7वा आहे टेलिजन्स थेरम. टेलिजन्स थेरम तो पण बघायचा आहे. तिथं पॉवर फ्लो रिलेटेड डिस्कशन आहे आपलं, रिअल पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर ह्या रिलेटेड डिस्कशन आहे. तुम्हाला टेलिजन्स थेरममध्ये ॲक्च्युअल रिॲक्टिव्ह पॉवर काय असते हे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. रिॲक्टिव्ह पॉवर कशा नेचरची असते, परत ॲक्टिव्ह पॉवर कशा नेचरची असते, कशी फ्लो होते सर्किटमध्ये, ह्या गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर होतील. त्यानंतर 8वा कॉम्पेन्सेशन थेरम. कॉम्पेन्सेशन थेरम. ठीक आहे. हे पण बघायचं आपल्याला की एखाद्या नेटवर्कमध्ये एखाद्या ब्रांचमधला करंट तुम्ही कशा पद्धतीने रिप्लेस करू शकताय. ठीक आहे. कशा पद्धतीने कॉम्पेन्सेट करू शकताय, एखादं व्होल्टेज कशा पद्धतीने कॉम्पेन्सेट करू शकताय, काय ॲड करायला लागतं तिथं, काय चेंजेस करायला लागतात. ठीक आहे. त्यानंतर सबस्टिट्यूशन थेरम. ठीक आहे. सबस्टिट्यूशन थेरम पण आपल्याला म्हणजे बघायचं आहे त्यात, ते पण म्हणजे कशा पद्धतीनं नेटवर्कचे सबस्टिट्यूशन असतात छोटे छोटे. ठीक आहे. जेणेकरून जो एंड रिझल्टचा रिस्पॉन्स असतो, म्हणजे ज्या आपल्याला करंटमधनं रेजिस्टन्समधनं जाणारा करंट किंवा त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ते चेंज न होता सर्किटमध्ये कशा पद्धतीनं सबस्टिट्यूशन आपण करू शकतोय हे बघायचं. त्यानंतर 10वा रेसिप्रोसिटी.
रेसिप्रोसिटी थेरम हा पण बघायचा आहे. सोर्स आणि लोड इंटरचेंज झाल्यानंतर त्याचे रिस्पॉन्सेस चेंज होतात का होत नाहीत हे डिस्कशन करायचं आहे, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. 11 नंबर ड्युएलिटी थेरम. ड्युएलिटी थेरम. आता गेटमध्ये याच्या रिलेटेड कधी क्वेश्चन आलेला नाही. ह्या रिलेटेड ड्युएलिटीवर विचारलेलं आहे, पण ड्युएलिटीने वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारलेलं आहे. मेनली फोकस केला आहे बघा ह्याच्यावर, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, सुपरपोजिशन, थेवेनिन, नॉर्टन, एमपीटीटी. मिलीमन्स थेरम आणि टेलिजन्स थेरमवर पण डायरेक्ट क्वेश्चन्स आलेले नाहीत, फार कमी क्वेश्चन्स आहेत, पण आपल्या एक्झामला येऊ शकतात. जर तुम्ही अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्लॅन करत असाल तर त्यासाठी येऊ शकतात ते. ठीक आहे. मग आता वन बाय वन थेरम बघूया आपण. ठीक आहे. आता पुढचा आहे बघा, आपल्याला बघायचं आहे सुपरपोजिशन थेरम. ठीक आहे. आता थेरमचं स्टेटमेंट दिले. ओके, ते स्टेटमेंट पण एकदा बघून घेऊ, म्हणजे लक्ष द्या फक्त त्या स्टेटमेंटचे. म्हणजे असे स्टेटमेंट नॉर्मली मी कधी लिहून देत नव्हतो, पण थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन व्हावं की अशा पद्धतीची वाक्य आहेत काय तर आपल्या सिलेबसमध्ये. नंतर झाल्यावर सॉल्व शिकवलंच नाही, हे माहीतच नव्हतं आम्हाला. थेरम तुम्ही सॉल्व करायला येणार तुम्हाला सगळा, पण स्टेटमेंट काय होते हे माहीत नाहीत. ठीक आहे, असं व्हायला नको म्हणून तर बघू. बघा, सुपरपोजिशन थेरम स्टेट्स दॅट द व्होल्टेज अक्रॉस और करंट थ्रू एन एलिमेंट इन अ लिनियर सर्किट इज द अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेजेस अक्रॉस थ्रू द एलिमेंट ड्यू टू ईच इंडिपेंडेंट सोर्स ॲक्टिंग अलोन. ईच इंडिपेंडेंट सोर्स ॲक्टिंग अलोन. ठीक आहे. म्हणजे काय, सुपरपोजिशन थेरम स्टेट्स दॅट व्होल्टेज अक्रॉस और करंट थ्रू एलिमेंट इन अ लिनियर सर्किट इज अल्जेब्रिक सम ऑफ व्होल्टेज अक्रॉस, असं काय तर आहे. ठीक आहे. जरा तर अर्थ कळाला असेल तुम्हाला थोडाफार. हां, असं काय तर आहे. एवढं जरी कळालं तरी बास झालं. इंग्लिश वाचता आलं तरी बास झालं. पुढं थेरम डिटेलमध्ये कळणार, त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व करायला लागतोय. असंच नाही होत काय. ठीक आहे. परत स्टेप्स टू अप्लाय सुपरपोजिशन प्रिन्सिपल लिहिले. टर्न ऑफ ऑल इंडिपेंडेंट सोर्सेस एक्सेप्ट वन. म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं, समजा 4 ठिकाणाहून तुमच्या घरात पॉवर सप्लाय येत असेल, 4 वेगवेगळ्या सबस्टेशन किंवा पॉवर प्लांटमधनं, तर तुम्ही काय करणार, सिंपल एक पॉवर प्लांट बंद करायला सांगणार. हे बंद करा बाबा, तुमची त्यासाठी पॉवर लय मोठी पाहिजे पॉवर प्लांट बंद करायचा असेल तर. ठीक आहे. यू हॅव व्हेरी स्ट्रॉंग बिग पॉवर. नाहीतर असंच तुम्ही फोन करून सांगितला, हॅलो जरा बंद करता का, चेक करायचं आहे आम्हाला. पहिला असं फोन हॅलो तिकडनं म्हणणार, तुम्ही असं बोलल्या खट करून ठेवणार तिकडे. ठीक आहे. असं पॉसिबल नाही. कुठल्या मंत्र्या पोरांना जरी सांगितलं तरी ते शक्य नाही. ठीक आहे. मंत्री जरी येऊन बसला पॉवर प्लांटमध्ये, नाही बंद करा आत्ता, तरी बंद करता येत नाही ते. ठीक आहे, त्याच्या म्हणण्यानुसार. समजलं? ओके, लक्षात घ्या, तसं बंद करता येत नाही. पण एक एक्झाम्पल, तुमच्या घरात जरी येत असेल तरी इथं काय म्हणले, टर्न ऑफ ऑल इंडिपेंडेंट सोर्सेस एक्सेप्ट वन. म्हणजे समजा तुम्हाला बघायचं कोयनेतनं पॉवर येत्या माझ्या घरापर्यंत, किती येत्या तर हे चेक करायचं आहे. तर बाकीचे सगळे पॉवर प्लांट बंद करायचे, कोयना फक्त चालू ठेवायचा. तुमच्या घरातलं करंट मोजायचं, व्होल्टेज मोजायचं. ठीक आहे. हे चेष्टेत सांगायला लागलो मी, पण एवढं लाईटली नाही आहे हे. एवढं इझिली घेऊ नका की कुठले पॉवर प्लांट आपल्याला बंद करता येत नाहीत तेवढे सोपे. एक वायर असेल, एक लाईन, ती बंद करता येत नाही इच्छेनं. हा, पण तिथं पॉवर चालते. तिथं तुम्ही म्हणू शकता मी ह्या मंत्र्याचा मुलगा आहे, त्या मंत्र्याचा मुलगी आहे, बंद करा. ठीक.
परत काय म्हणले, रिपीट वन स्टेप, म्हणजे फर्स्ट स्टेप फॉर इच ऑफ द अदर इंडिपेंडेंट सोर्सेस. म्हणजे जसं तुम्ही काय केलं, कोयन्यातनं किती घरापर्यंत पॉवर येते हे चेक करायला बाकीचे सगळे पॉवर प्लांट बंद केले आणि एकच कोयना चालू ठेवला, घरातला करंट मोजला. परत काय करायचे, परत कोयना बंद करायचं, इतरांमधला एक कुठला तर चालू करायचा आणि त्याची मोजायची, आणि जो करंट फायनल आला त्या सगळ्यांची बेरीज करायची. ठीक आहे. म्हणजे बघा की किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हां काय 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 शक्य नाही, पण इमॅजिनेशन मध्ये शक्य आहे ना. काय बी इमॅजिन करा, काय त्याला उलट चालायला लागलोय, काय आबाळ खाली आले, मंगळावर गेलो, काय बी इमॅजिन करू शकतो आपण. पॉवर प्लांट बंद चालू काय आहे त्याला, हो की नाही. देर इज नो लिमिटेशन्स टू इमॅजिनेशन. कोण म्हटलं हे? अब्दुल कलाम म्हटलेत ना. नाही म्हणावं, काय माहित नाही आम्हाला. काल मास्तर काय बोलले ते काय आम्हाला माहित नाही. अब्दुल कलाम सांगितलं, मास्तर काय बोलले ते कळना, कालचं कळना आम्हाला. अब्दुल कलाम साहेब एवढं काय बोलले काय लक्षात असणार आहे म्हणून. बरं ठीक आहे, चला सुपरपोजिशन थेरम ते आता बघू आपण, प्रॉब्लेम बघू त्याचा. हे कळालं तुम्हाला, टर्न ऑफ. फाइंड द टोटल कॉन्ट्रीब्युशन बाय ऍडिंग अल्जेब्रिकली. हे बघा हां, फाइंड द टोटल कॉन्ट्रीब्युशन बाय ऍडिंग अल्जेब्रिकली ऑल द कॉन्ट्रीब्युशन्स ड्यू टू इंडिपेंडेंट सोर्सेस. ठीक आहे. मग प्रत्येक सोर्सेस काहीतरी रिस्पॉन्स आला, करंट आला, आणि त्या सगळ्यांचे अल्जेब्रिक ऍडिशन करायचे. शब्द एक महत्वाचा इथं अल्जेब्रिक ऍडिशन आहे, हे लय महत्वाचं आहे. ठीक आहे, अल्जेब्रिक ऍडिशन आहे हे विसरू नका. ते कसं ते बघूया आपण पुढं. हां चला पुढचा क्वेश्चन, म्हणजे हा क्वेश्चन आहे आता ठीक आहे, तुम्हाला वेळ देतो मी. पहिला पुढचा क्वेश्चन आहे सॉल्व करायला, तुम्ही सॉल्व करायचं आहे. ह्याच्याकडे जरासं लक्ष द्या माझ्याकडे, म्हणजे आता काय डिस्कशन होतं ते बघा. क्वेश्चन क्वेश्चन 1. इथं काय काढायचं आहे तेच बघा. मी तुम्हाला आता जे सांगितलं, दोन वेगवेगळे सोर्सेस आहेत, दोन वेगवेगळे सोर्सेस आहेत, आणि तुम्हाला या 4 ओहमच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे. ठीक आहे. आता वेगवेगळ्या पद्धती बघितल्या आपण, KVL KCL बघितलं, आणि जे नॉर्मल टेक्निक आहेत फाइंड आउट करायचे ते त्यांना पण सॉल्व करू शकतो आपण. पण इथं कुठल्या थेरमने बघायचं, हे सुपरपोजिशन थेरमने बघायचं. आता बघा काय सांगतो सुपरपोजिशन थेरम. जे इंडिपेंडंट सोर्सेस असतील त्यात एक अजून एक शब्द वापरला आहे, इंडिपेंडंट सोर्सेस. त्याला एक अंडरलाईन करायची राहिली, पण लक्षात ठेवा, इंडिपेंडंट सोर्सेस बंद करायचे, डिपेंडंट सोर्सेसला हात लावायचा नाही अजिबात. ठीक आहे, पाप लागते. डिपेंडंट सोर्सला हात लावायचं नाही. तुम्ही खरोखर असं घेऊन जाता इथनं, पाप लागते म्हणजे पाया पडायचं पेपर चालू झालं की. नाही तसं काय लोड घेऊ नका त्याचा. पण बघा आता टर्न ऑफ, पहिली स्टेप काय होती, टर्न ऑफ ऑल इंडिपेंडंट सोर्सेस, इंडिपेंडंट सोर्सेस एक्सेप्ट वन, सोर्सेस एक्सेप्ट वन. ही स्टेप 1 आहे. मग काय करू आपण आता, एक्सेप्ट वन. आता टर्न ऑफ ऑल इंडिपेंडंट सोर्सेस. आता ह्या वाक्याचा अर्थ काय, टर्न ऑफ म्हणजे काय, बंद करायचं डायरेक्ट, म्हणजे त्याचं मिनिंग काय, बंद करायचं म्हणजे काय करायचं. तर बघा लक्ष ठेवा, व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किटेड, हे असं लिहून घेतलं आणि 4 आठवड्यानं वही उघडली ना, सर्किटेड काय हे असं म्हणते, शॉर्ट फॉर्म वापरलेले.
नाही अजून तर मी बरेच शॉर्ट फॉर्म आहेत जे वापरू शकतोय, पण मी वापरत नाही अजून. जरा जरा फक्त एकदा फ्रिक्वेन्सी मॅच होऊ दे, मग रेझोनन्स होऊ दे एकदा, हो की नाही, मग बघा. नाहीतर हे नंतर कळतच नाही मग ते हे VTG काय, OTG ऐकलं होतं, हे VTG काय म्हणतात मग. हां पण जरा काळजीपूर्वक ऐका, जरा जागर राहा सकाळ सकाळ. हां जागते राहो, रात्रीचं म्हणतो ती लोक ते 3 इडियट्समध्ये, तर इथं मला सकाळचं म्हणायला लागायला लागले. हां व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किटेड, करंट सोर्स काय ओपन सर्किटेड, करंट सोर्स ओपन सर्किटेड, करंट सोर्स ओपन सर्किटेड. आता बघूया आपण, बघा करंट सोर्स ओपन सर्किटेड, व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किटेड. चलो मग पहिला कुठला घेऊया, हा पहिला घेऊ, याला पहिला सोर्स म्हटलं आणि याला दुसरा सोर्स म्हटलं. तर पहिला हा ठेवायचा, दुसरा बंद करून टाकायचा, दुसरा बंद करून टाकायचा. करंट सोर्स बंद करणे, टर्न ऑफ करंट सोर्स बंद करणे, याचं मिनिंग काय आहे, ओपन सर्किटेड. करंट सोर्स ओपन केला, बघा आता ऑन सोर्स 1, ठीक आहे. म्हणजे बघा काय झालं सर्किट हे, या पद्धतीने झालं ना. हे 8 ओहम 6 व्होल्ट आणि 4 ओहम प्लस मायनस. आता इथं V1 येणार, ठीक आहे. V1 म्हणजे या व्होल्टेज सोर्समुळे इथलं आलेलं व्होल्टेज. सांगा आता V1 ची व्हॅल्यू काय येणार, कसं काढायचं V1. सांगा पडदेशी, व्होल्टेज डिव्हिजन रूल. ओपनच आहे ना, करंट जाणार का तिकडं, नाही जाणार. म्हणजे हे ओपन आहे, हे ओपन आहे, म्हणजे ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज V1 कसं काढणार, व्होल्टेज डिव्हिजन रूल. V1 इज इक्वल टू 6 इंटू 4 डिवायडेड बाय 8 प्लस 4, ठीक आहे. 8 प्लस 4 म्हणजे V1 किती आलं, V1 किती आलं, 6 दुनी 12 आणि 2 व्होल्ट आलं, 2 व्होल्ट आलं, ठीक आहे. आता पुढची स्टेप यातली बघा, इथं ऑन सोर्स 1, आता ऑन सोर्स 2 ऑफ सोर्स 1. आता तसं इथं पण म्हणतो मी ऑफ सोर्स 2, ठीक आहे, ऑफ सोर्स 2. मग बघा आता तो सोर्स ऑफ करायचा म्हणजे काय करायचं, सिंपल शॉर्ट करायचा, शॉर्ट, ठीक आहे. शॉर्ट केला, फोर ओहम 3 एम्पियर आणि इथलं व्होल्टेज काढायचं आहे प्लस मायनस V2 म्हणणार मी आता, ठीक आहे. ह्याला काय म्हणणार V2 आणि हा बघा 8 ओहम, याला म्हणणार V2 आणि याला म्हणले V1. आता इथे V2 काढायचं आहे, ठीक आहे. आता बघा V2 कसा काढणार, करंट डिव्हिजन रूल. गुड, सांगताय मला, सांगा पडदिशी. डायरेक्ट V2 काढता येईल का आपल्याला, डायरेक्ट V2 काढता येईल का, नाही. त्यासाठी इथला I2 काढायला लागेल आणि हा I1. मग I2 सांगा मला पडदिशी काय येणार,
3 इंटू 8 करंट डिव्हिजन रूलला दुसरा रेजिस्टन्स घ्यायचा, दुसऱ्या ब्रांचचा, म्हणजे 3 इंटू 8 डिवायडेड बाय 8 प्लस 4. ठीक आहे. मग बघा 3 चौक 12, 4 दुनी 8, म्हणजे I2 किती आला? 2 एम्पियर. ठीक आहे. युनिट लिहायची सवय लावा, प्रॉब्लेम सॉल्व करताना चुका होत नाहीत. ठीक आहे. 2 एम्पियर आला. मग V2 कसा काढणार मी? V2 इज इक्वल टू I2 इंटू 4. मग V2 किती आला? 2 इंटू 4 8 व्होल्ट. V2 किती आला? 8 व्होल्ट. मग बघा फायनल आन्सर काय असणार आहे? V इज इक्वल टू V1 प्लस V2. काय म्हणले? अल्जेब्रिक सम म्हणले. काय म्हणले? अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक सम म्हणजे जे साइन आलेत, V1चं जे साइन आले, V2चं जे साइन आले, फायनल साइन विथ साइन ऍडिशन करायचे. ठीक आहे. किती येणार? 2 प्लस 8 इज इक्वल टू 10 व्होल्ट. म्हणजे V ची व्हॅल्यू आली 10 व्होल्ट. 10 व्होल्ट. ठीक आहे. तुम्हाला इलेक्ट्रिकल सर्किट सिलेबसला होता आत्ता? कधी आत्ता आहे का झाला? 3rd सेमला होता. ठीक आहे. नाही मग तुमच्या करिक्युलममध्ये पण फायदा झाला असता ना ह्याचा. होतोय आत्ता? कसं काय? नाही म्हणजे हे समजलंय ना. हां ओके. बरं ठीक आहे. शिकवलंच नव्हतं? हां ते एक सांगतो तुम्हाला. हे ना आता जे थेरम सांगितले तुम्हाला, KVL KCL झाला. ठीक आहे. नॉर्टन म्हणजे सॉरी काय म्हणायचं, मेश ॲनालिसिस, नोडल ॲनालिसिस, हे जे झालं ना, हे तुमच्याकडची शस्त्र आहेत. हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधली शस्त्र आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर तुम्हाला टॅकल करायचं असेल प्रॉपर, तर ह्या गोष्टींवर कमांड पाहिजे. मी याच्यासाठी भरपूर वेळ घेणार आहे ह्या सिलेबससाठी. ठीक आहे. एकदा तुमचं फाउंडेशन तयार झालं ना, मला फार पुढं त्रास कमी होतोय. फार म्हणजे फार कमी त्रास होतोय. म्हणजे तुम्हाला पॉवर सिस्टम इझिली समजते, परत तुम्हाला मशीन इझिली समजते. त्यामुळं सगळ्यात जास्त एफर्ट्स आत्ता तुम्ही ह्या सब्जेक्टवर द्यायचे. या सब्जेक्टवर कमांड आली ना, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एवढं सोपं होतंय की मजा येते मग शिकायला. पण या सब्जेक्टवर कमांड नसली तर नाकी 9 येतात. करंट फ्लो कसा होतो हेच कळत नाही मेन. ठीक आहे. मेन तेच आहे ना आपलं इलेक्ट्रिकल इंजिनियर, म्हणजे खरं तिथं बनतोय मेन म्हणजे. आता हा प्रॉब्लेम आला, काय करायचं आपण? दुसऱ्या मेथडनी सॉल्व्ह करायचा. आणि कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करू शकतो आपण? KCLने सॉल्व्ह करू शकतोय. बघा बहुतेक ते आता जे सॉल्व्ह केलेलं ना, डिव्हिजन रूल घेतलेला, तर ते I2 काढलंय ना आपण अगोदर. तर I2 ची म्हणजे I1 बरोबर करंट डिव्हिजन रूल आहे की I1 इंटू R2 आहे अपॉन R1 प्लस R2. पण I2 काढताना I इंटू R1 अपॉन R1 प्लस R2 आहे. पण आपण I2 काढलंय ना तिथं. I2 काढलाय बरोबर. त्याचा फॉर्म्युला हा दिलेला की करंट इंटू R1 डिवायडेड बाय R1 प्लस R1. R1 हा आहे ना, R1 8 आहे, R2 4 आहे. पण त्याच्यामध्ये तर R1 4 घेतलेलं ना. कुठं? इकडे नाही. बरं ठीक आहे, मी सांगतो ते तुमचा डाऊट क्लिअर झाला आहे. बघा R1 R2 मी चूज करणार आहे, प्रॉब्लेम मध्ये नाही दिली. हां ठीक आहे. तुम्ही ते व्होल्टेज डिव्हिजन आणि करंट डिव्हिजन कसे समजून घ्यायचे बघा, म्हणजे बेस समजून घ्या त्याचा. हे बघा लक्ष द्या, बेसिक समजून घ्या काय आहे ते. व्होल्टेज डिव्हिजन रूलमध्ये ज्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे, ठीक आहे, त्या रेझिस्टन्सने मल्टिप्लाय करायचं.
टोटल व्होल्टेजला. करंट डिव्हिजन रूलमध्ये ज्या रेझिस्टन्समधला करंट काढायचा आहे त्याच्या अपोजिट ब्रांचच्या रेझिस्टन्सनी मल्टिप्लाय करायचं. हे बेसिक आहे. आता हे बेसिक डोक्यात ठेवून तुम्ही प्रॉब्लेम पाठ करा, म्हणजे प्रॉब्लेमच्या मागे लागा. ठीक आहे, लक्षात येते का? तो व्होल्टेज डिव्हिजन रूल वापरला वेगळा, करंट डिव्हिजन वापरला वेगळा, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. ठीक आहे. ओके, आता दुसऱ्या मेथडने आणि सॉल्व्ह करूया. बघा, आता KCL ने सॉल्व्ह करूया किंवा नोडल ॲनालिसिसने सॉल्व्ह करू. बघा, बाय नोडल ॲनालिसिस, बाय नोडल ॲनालिसिस. ठीक आहे. मग काय, हे V काढायचं ना मला, म्हणजे बघा या नोडला मी V कन्सिडर करतो, जे V काढायचं आहे याच्याच अक्रॉस आहे ना ते व्होल्टेज. मग बघा इक्वेशन लिहिले मी, V -6/8. इक्वेशन कळालं हे, आता विसरायचं नाही पाठीमागं झालेलं. ठीक आहे, V -6/8 प्लस V/4 या ब्रांच मधलं घेतला करंट. ठीक आहे, एंटरिंग करंट टेकन ॲज नेगेटिव्ह इज इक्वल टू 0. मग बघा V -6/8 प्लस 2V/8 इज इक्वल टू 6, इज इक्वल टू 3. मग काय केलं बघा, 3V -6 इज इक्वल टू 24. V इज इक्वल टू 6 आणि 24 30/3. V ची व्हॅल्यू किती आली? 10 व्होल्ट. आता मी तुम्हाला काय म्हटलं, आत्ताच काय सांगितली एक गोष्ट, की हे थेरम म्हणजे शस्त्र आहेत तुमच्याकडे. लढाई आपली एक्झाम आहे. ठीक आहे, रणांगण ते आहे युद्धभूमी. आता तिथं या मेथडनी एवढं सोप्या ह्याच्यात आन्सर येते. ठीक आहे, तुम्ही तिथं पेपरला सुपरपोजिशन वापरणार का? नाही. कोणत्या सिच्युएशनला कोणता थेरम वापरायचा हे पण समजलं पाहिजे. हे विथ प्रॅक्टिस येते. ते असंच नाही येणार, तुम्ही डोक्यावर हात ठेवला तुमच्या तथास्तु आलं तसं नाही येणार, ते प्रॅक्टिस नाही येते. ठीक आहे, आता ते युद्ध आहे ना आपलं एक्झाम म्हणजे, तर त्या युद्धामध्ये जर असा प्रॉब्लेम आला, न्यूक्लिअर बॉम्ब लगेच, आणि पाठीमागचे लाठी काठी, म्हणजे मेथड मोठं आहे ना ते. हे बघा की एवढं मोठं सॉल्व करायला लागतं हे. हा नाही ते आत्ता कळालं, ते झाल्यावर कळालं की सोपं आहे ते. पण त्यावेळी हे वापरत बसायचं नाही पेपरला. नाही आपल्याला सुपर, आणि पेपरमध्ये पण असं करतात बरं का ते. एक लय हुशार असतात, कारण काय काय गोलू पोरं फिक्स असतात, म्हणजे पेपर द्यायला आलेले. त्यांनी म्हणतात सॉल्व दिस बाय सुपरपोजिशन थेरम. MCQ आहे, आणि डायरेक्ट आन्सर विचारले. V ऑप्शन 1 6 8 10 12. ते पोरगं एवढं गोलू आहे नाही, ते सांगितलं, म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोघं पण असू शकतात गोलू गोलू मोलू. तर काय सांगितलंय की सॉल्व बाय सुपरपोजिशन थेरम. नोडल ॲनालिसिसने एवढं फास्ट आन्सर येते पुढं. ठीक आहे, आणि नाही ते दिले सुपरपोजिशन सॉल्व करणार असं म्हणाल्यावर कसं व्हायचं सांगा. समजलं का तुम्हाला? म्हणजे जरी म्हटलं सुपरपोजिशन थेरम, तरी पेपरला जे फास्ट आन्सर येईल ना ज्या मेथडनी, त्यानं सॉल्व करायचं. ठीक आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला होमवर्क असणार ह्याचा. हे
बाय KVL पण सॉल्व करून बघायचं. ठीक आहे, म्हणजे मेश ॲनालिसिस. सॉल्व बाय मेश ॲनालिसिस. सॉल्व बाय मेश ॲनालिसिस हे तुमचं काम आहे, होमवर्क. पुढचा प्रॉब्लेम बघूया. हा प्रॉब्लेम आहे बघा पुढचा. आता इथं क्वेश्चन 2. बघा क्वेश्चन 2 आहे आणि इथं काय करायचं आहे, Vx ची व्हॅल्यू काढायची आहे. कॅल्क्युलेट Vx बाय सुपरपोजिशन थेरम. Vx काढायचा आहे. ओके, आता सुपरपोजिशन थेरम वापरायचा. मग अशी एक कंडिशन काय सांगितली मी, सुपरपोजिशन थेरम बघा. डिपेंडंट सोर्स आहे ना इथं, डिपेंडंट सोर्सला हात लावायचा नाही अजिबात. डिॲक्टिवेट ऑल इंडिपेंडंट सोर्सेस एक्सेप्ट वन. डिॲक्टिवेट म्हणजे इथं व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचा, करंट सोर्स ओपन करायचा. असे दोन वेगवेगळे सर्किट सॉल्व करायचे. हां, आता हे माझ्याबरोबर सॉल्व करा. बघा आन्सर काय ते, Vxचा आन्सर काढायचा आहे. आता याला म्हणू आपण सोर्स 1, याला म्हणू सोर्स 2. ठीक आहे, तर S1 ऑन, S2 ऑफ, S2 ऑफ. मग S1 ऑन केला तर बघा सर्किट काय होते, प्लस मायनस. आता हा ओपन आहे. ठीक आहे, ओपन केला. कोणता डिपेंडंट सोर्स आहे हा, नाव काय याचं? येस, व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स. गुड. हां, आता Vx काढायचं आहे. याला मी काय म्हणतो आता, Vx1 म्हणतो. ओके, याला आपण नाव देऊ Vx1 शोधायचं आहे. आता मी असं केलं, हे सर्किट लिहिलं. Vx1 कसा शोधू शकतोय मी, नोडल ॲनालिसिस सॉल्व करू शकतो का. Vx1 काढायचं आहे. Vx1 म्हणजे इथलं व्होल्टेज, हे पॅरललचं व्होल्टेज काढायचं आहे बाय नोडल ॲनालिसिस. ठीक आहे, काय येणार बघा इक्वेशन, Vx1 मायनस 10/20 प्लस Vx1/4. आता बघा एंटरिंग करंट आहे ना, एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह. आता एक गोष्ट नोटीस करा तुम्ही, हे Vx इथं लिहिलं होतं बरोबर, इथं मी Vx1 लिहिलंय, तर इथं काय लिहिणार Vx1. समजलं. हां, ही महत्वाची स्टेप. एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह 0.1 Vx1 इज इक्वल टू 0. आता बघा पुढं, आता थोडंसं हे रिअरेंज करूया. बघा Vx1 मायनस 10/20 प्लस 5 Vx1/20 मायनस 2 Vx1/20. ही स्टेप कळाली का,
कळाली का? 0.1 म्हणजे 1/10, 1/10. डिनॉमिनेटरला 10 आहे, मी 2 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, इज इक्वल टू 0. स्टेप कळाली आहे? हां, डिनॉमिनेटर कॉमन 0 मध्ये फेकून दिला. मग VX1 5 VX1 आणि 7 किती झालं हे? 8 VX1 इज इक्वल टू 10. VX1 इज इक्वल टू 5/4 म्हणजेच किती आलं? 1.25 व्होल्ट. 1.25 व्होल्ट. 4VX येणार सर. ते -2x मायनस हां -2 आहे ना काय? गडबड. ठीक आहे, पेपरमध्ये अशा चुका तुम्ही नाहीत करायच्या. किती येणार? 4 करेक्ट. VX1 4 VX1 करेक्ट. 3 बरोबर इज इक्वल टू 10. तर VX1 किती आलं? 2.5 व्होल्ट. 2.5 व्होल्ट. 2.5 व्होल्ट. ठीक आहे. आता VX2 कसं काढायचं बघा, पुढची स्टेप आहे आता. हां, S1 ऑफ आणि S2 ऑन. S2 ऑन करायचा म्हणजे हा बघा शॉर्ट केला हा. हम्म. 0.1 VX2 लिहिणार मी आता, बरोबर, कारण इथं VX2 लिहिणार मी. 4 ओहम 20 ओहम. बघा काय लिहिणार मी इथं? VX2 लिहिणार. ठीक आहे. मग सॉल्व बाय नोडल ॲनालिसिस. कारण नोडल ॲनालिसिसनं फास्ट आन्सर येतं याचं. ठीक आहे, कारण एक नोड कॉमन आहे ना भरपूर ब्रांचेसला, म्हणून. मग बघा VX2/20. हां, याची व्हॅल्यू किती दिली? 2 एम्पियर. हे लिहायचं राहील 2 एम्पियर. -2 प्लस VX2/4 आणि एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह -0.1 VX2 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. मग बघा काय लिहिलं? VX2/20 प्लस VX2 म्हणजे इथं 5 VX2/20 -2 VX2/20 इज इक्वल टू 2. इज इक्वल टू 2. ठीक आहे. मग किती येणार बघा? हे डिनॉमिनेटर कॉमन केला, मल्टिप्लाय बाय 2 केलं आणि वर न्यूमरेटरला 4 VX2 इज इक्वल टू 40. VX2 किती आला? 10 व्होल्ट. 10 व्होल्ट. ओके. मग VX किती आला फायनल? VX इज इक्वल टू VX1 हां, VX इज इक्वल टू VX इज इक्वल टू VX1 प्लस VX2 म्हणजेच किती आला? 2.5
प्लस 10 इज इक्वल टू 12.5 वोल्ट. ठीक आहे. Vx. ओके. तर असे क्वेश्चन आहेत हे. वेळ आहे आपल्याकडं. लक्षात आलं. 12.5 व्होल्ट आन्सर आलं त्याचं. झालं. आता हे डायरेक्ट तुम्ही नोडल ॲनालिसिसने सॉल्व्ह करू शकता का? डायरेक्ट नोडल ॲनालिसिसने करू आपण पडदिशी सॉल्व्ह. बघा Vx काढायचं आहे बाय नोडल ॲनालिसिस. Vx minus 10 by 20, entering current taken as negative, plus Vx by 4 minus 0.1 Vx is equal to 0. Vx minus 10 by 20 minus किंवा प्लस लिहू प्लस 5Vx by 20 मायनस 2Vx by 20 इज इक्वल टू 2. मग किती झालं हे? 4Vx इज इक्वल टू 40 प्लस 10. Vx इज इक्वल टू 50 by 4. 50 by 4 म्हणजेच 12.5 व्होल्ट. 1 2 3 4 3-4 स्टेप मध्ये आन्सर येते. ठीक आहे. ओके.